ओके, सो आपण पहिले फंडामेंटल डेटा टाइप्स बघितले स्ट्रिंग पर्यंत, राईट. त्याच्यानंतर आपण टाइप कास्टिंग बघितलं. तुम्हाला टाइप कास्टिंग म्हणजे समजलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर आपण बाकीचे डेटा टाइप्स बघायचे. सो द नेक्स्ट डेटा टाइप इज बाइट्स डेटा टाइप. The next data type is bytes data type. Okay, so इथे लिहून घ्या, bytes data type represents a group of byte numbers just like an array. Just like an array. Okay, so suppose for example you have x is equal to 10, 20, 30 and 40. Okay, so this is an array, right? And then what you do is b is equal to, you typecast x, byte of x. Okay, bytes actually. B is equal to bytes of x. Okay, so suppose तुम्ही चेक केलं type of b. Okay, type of b, तर तुम्हाला याचा डेटा टाइप काय मिळणार आहे? बाइट्स. डेटा टाइप काय मिळणार आहे? बाइट्स. सो लेट अस चेक. सो आपण ॲरे डिफाइन केला, x इज इक्वल टू 10, 20, 30, 40. ओके, आणि काय लिहिलं? b इज इक्वल टू बाइट्स ऑफ x. ओके, म्हणजे b या व्हेरिएबल मध्ये आपण हा ॲरे स्टोअर केलाय ज्याचा डेटा टाइप आहे बाइट्स. म्हणजे इथं काय झालं? टाइप कास्टिंग झालं. इथं काय झालं? टाइप कास्टिंग झालं. वी हॅव कन्वर्टेड ॲरे इनटू बाइट्स. ओके, so let us check the type of b. Type of b काय मिळणार तुम्हाला? स्ट्रिंग. काय चुकलंय? b is equal to bytes of x. Okay, curly braces. b is equal to bytes of b is equal to bytes of x. नाही, काहीतरी चुकतंय. बरोबर आहे, x बरोबर आहे 10, 20, 30, 40. त्याच्यानंतर b इज इक्वल टू बाइट्स ऑफ x बरोबर आहे. b इज इक्वल टू बाइट्स ऑफ x बरोबर आहे. Okay, let us take some another variable. Y is equal to 10, 100, suppose 100, 200, 300, 400. Square bracket. हा आपण ॲरे डिफाइन केला आणि सपोज z व्हेरिएबल मध्ये तो आपण काय केला? bytes बाइट्स ऑफ काय केला? y डिफाइन केला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला
काय चेक करायचं आता, टाइप ऑफ बी म्हणजे टाइप ऑफ झेड, बाईट आली पाहिजे. व्हॉट इज द एरर, टाइप ऑफ बी तर बाईट्स आलं पाहिजे, बट डझंट मॅटर, ते मी शोधतो. सो हाऊ टू रिकवर और प्रिंट द इंडिव्हिज्युअल नंबर्स. सपोज तुम्हाला अरे मधला हा 100 टाइप करायचा आहे किंवा प्रिंट करायचा आहे. सो द इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. ओके, सो 0 1 2 3 म्हणजे तुम्हाला प्रिंट फंक्शन मध्ये डायरेक्टली तुम्ही z ऑफ 0 काय करू शकता, प्रिंट करू शकता. सॉरी, प्रिंट z ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0. काय इश्यू आहे, सगळं तर बरोबर होतंय. सर हा बोल. सर माझ्या इकडं टाइप लिस्ट येतोय सर. टाइप काय येते, लिस्ट 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 येते. मग बहुतेक शेलचा इश्यू दिसतोय. 3.2 2.7.5 तुझं हे किती आहे पायथन? 3.9.1 आहे सर. अच्छा 3.9.1 आहे ना. माझा बहुतेक याचा इश्यू दिसतोय, कंपायलर माझा जुना आहे. सो आपण काय करूया, ओके ठीक आहे, हे आपण नंतर खेळत बसू. आपण पहिले थेरी कम्प्लीट करू. सो हे बहुतेक याचा इश्यू दिसतोय. 2. मी जुना शेल वापरतो ना, माझा हे बघा इथं 2.7.5 आहे आणि तुमच्याकडे काय दाखवते, लिस्ट दाखवते. हो सर. नाही, हे बाईट्स दाखवायला पाहिजे. टाइप ऑफ बी इथं चेक कर, बी इज इक्वल टू हे एक्स इज इक्वल टू हे कर स्टार्टिंगचं 10 20 30 40, त्याच्यानंतर बी इज इक्वल टू बाईट्स टाक आणि टाइप ऑफ बी काय ते बघ. बरं चालतं. बुधांग तुमच्याकडे असेल तर तू बघ, अक्षय असेल तर बघ. हो सर. अक्षय लॅपटॉप आहे ना? आहे सर. सांगा आन्सर मला. बाईट्स येते सर. बाईट्स येते ना? हो. गुड. अक्षय आलं का आन्सर? नाही सर केलं. हा ठीक आहे, मग बाईट्स हे आन्सर बरोबर आहे. आपला इश्यू फक्त त्या याचा येतोय, जुनं आपण पायथन वापरतोय 2. ओके, त्याच्यामुळे माझं शेलचे इथं मी ते अपडेट करून घेतो उद्या, डझंट मॅटर. चलो, सो लेट अस स्टार्ट विथ द थेरी. बाईट्स म्हणजे बाईट्स डेटा टाइप, इट इज represents a group of byte numbers. Okay, it represents a group of byte numbers just like an array. So इथं तुम्हाला array दिसतोय. सो array मध्ये इंडेक्स कसा असतोय, दिस इज 0th इंडेक्स. ओके, 10 20 30 40. सो दिस इज इंडेक्स 0 1 2 and 3. ओके, सो आपण टाइप ऑफ बी चेक केला, आपल्याला काय आलं, बाईट्स आलं. ओके, टाइप ऑफ बी इज बाईट्स. नाउ इफ यू वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट समथिंग, म्हणजे तुम्हाला प्रिंट करायचंय, प्रिंट बी ऑफ 0.
बरोबर आहे. म्हणजे बी ऑफ 0 इज 10. म्हणजे काय प्रिंट व्हायला पाहिजे आता इथे काय प्रिंट व्हायला पाहिजे 10. ओके. त्याच्यानंतर प्रिंट बी ऑफ -1. प्रिंट बी ऑफ -1 काय येणार इकडे -1 -2 -3 आणि -4 स्ट्रिंग मध्ये जसं करतो तसंच array मध्ये असते. आता इथं काय प्रिंट होणार -1 ला 40 प्रिंट होणार. ओके. Okay, now if you want to print the whole array तर तुम्ही काय टाइप करायचं for I in B print I. For I in B print I. म्हणजेच काय बी मध्ये काय टाइप होणार आहे जे बाईट स्टोर्ड आहेत ते काय होणार प्रिंट होणार आहेत. म्हणजे आय इज इक्वल टू सपोज 0 म्हणजे 0th इंडेक्स प्रिंट होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं तुम्हाला आन्सर असं येणार आहे 10 20 30 आणि 40 म्हणजे 0 to 3 पर्यंत काय होणार आहे तुमचा इंडेक्स इन्क्रीज होणार आहे. ओके. प्रणव करून बघ. सर स्पेस घ्यायचा का सर बी नंतर सेमी कॉलम मध्ये? हा दे चालते. सर काही येत नाही सर. नेक्स्ट लाईन आली सर. फॉर आय इन बी कोलन प्रिंट आय व्यवस्थित टाइप केलायस का? हो सर. नाही आलं पाहिजे. परत एकदा बघ. हॅलो सर. हा बोल. सर हे उबंतू लिनक्स मध्ये होऊ शकतं का? हा होते ना. होतं उबंतू मध्ये? हो तू सर नाही. जो पायथनचा इंटरप्रिटर आहे ना म्हणजे कंपायलर थोडक्यात तो उबंटू साठी डाउनलोड कर आणि त्याचा सेटअप कर. ओके ओके सर. हा ओके. बरं प्रणव ते नंतर बघत बस. आपण लेट अस डिस्कस फ्यू मोर पॉइंट्स. सो कन्क्लुजन 1 लिहून घ्या. द ओनली अलाउड व्हॅल्यूज बुद्धांक आहेस ना? हो सर लिहिलं. हा द ओनली अलाउड व्हॅल्यूज for byte data type are 0 to 256. ओके. म्हणजे डेसिमल मधले तुम्ही बाईट डेटा टाइप मध्ये कुठल्या व्हॅल्यूज वापरू शकता 0 to 256 ओनली. म्हणजे थोडक्यात तुम्ही 256 च्या वर वापरू शकत नाही बाईट्स मध्ये. ओके. कोणी चेक करते? प्रणव. यस सर. काय करणार होतो तू? एक ॲरे घे y इज इक्वल टू मगाशी मी घेतलेला 100 200 400 500. म्हणजे 256 च्या वर व्हॅल्यू गेली पाहिजे. बरोबर आहे. हा सर. हा
आता त्याला एका वेगळ्या व्हेरिएबल मध्ये टाइपकास्ट कर, म्हणजे z इज इक्वल टू बाइट्स ऑफ x. तसं तू काय जे काय व्हेरिएबल घेतला असशील ते, किंवा दुसरं एक व्हेरिएबल घे, c घे. थांबा 1 मिनिट सर. हा सर y इज इक्वल टू घेतलं सर 100 200, त्यानंतर काय करू? 100 200 300 400 256 च्या वर व्हॅल्यू गेली पाहिजे घेतलं ना. सर. हा आता त्याला गेली सर. टाइपकास्ट कर, c इज इक्वल टू बाइट्स ऑफ, c इज इक्वल टू बाइट्स ऑफ, हा बाइट्स ऑफ राऊंड ब्रॅकेट मध्ये y, जे काय तू व्हेरिएबल घेतलंस ते. हा बरोबर आहे. y. हा एंटर मार. हो एरर येते का बघ. हो आला सर. काय एरर आली? ट्रेस बॅक मोस्ट रिसेंट कॉल लास्ट फाइल py shell #11 line 1 in module c is equal to bytes y value error. व्हॅल्यू bytes एरर म्हणजे आपली एरर काय आली आहे? व्हॅल्यू एरर. थोडक्यात आपण तिथं 400 घेतलं ना. हा हा म्हणजे 256 च्या वर व्हॅल्यू बाईट जेव्हा तुम्ही असाइन करताय एका ऍरेला, तर बाईट डेटा टाइप साठी त्या ऍरे मध्ये फक्त एवढंच व्हॅल्यूज पाहिजेत, 0 to 256. काय व्हॅल्यूज पाहिजेत? 0 to 256. मग इथे लिहून घ्या, बाय मिस्टेक if we are trying to provide any value your values other than 0 to 256, we will get value error. झालं? So this is the conclusion 1. Next is the conclusion 2. Once we create bytes data type value, we cannot change its values. ओके, म्हणजे इम्युटेबल आहे. काय? इम्युटेबल आहे, चेंज होत नाही. इट डज नॉट चेंज. Otherwise, if we try to change, we will get type error. For example, suppose x is equal to 10 20 30 and 40. ओके, हा इनिशियल ॲरे आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही याला टाइपकास्ट केलं, b इज इक्वल टू बाइट्स ऑफ x नी. ओके, यू हॅव टाइपकास्टेड दिस. आता
बी ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आहे? व्हॉट इज बी ऑफ 0? कोण सांगते? अक्षय सांग. टेन सर. 10. गुड. बी ऑफ 0 ची व्हॅल्यू 10 आहे, बरोबर आहे. मग सपोज तुम्ही काय केलं, बी ऑफ 0 ची व्हॅल्यू 100 करायला गेला. काय करायला गेला? 100 करायला गेला, तर तुम्हाला काय येणार आहे? टाइप एरर येणार आहे. ओके, यू आर गोइंग टू गेट टाइप एरर. आणि एरर काय येणार आहे? बाइट्स ऑब्जेक्ट does not support item assignment. ओके, आयटम असाइनमेंट म्हणजे ऍक्च्युली दिस इज 0th आयटम. ओके, 10 म्हणजे हा काय आहे? 0th आयटम. त्याच्यानंतर 20 म्हणजे फर्स्ट आयटम, म्हणजे इंडेक्स. ओके, nth आयटम म्हणू शकतो त्याला. सो दिस आयटम इज नॉट assigned. Okay, it won't be assigned with a new number. So ultimately conclusion पहिलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बाइट्स डेटा टाइप अरे मध्ये 0 to 256 नंबर्स वापरू शकता. आणि दुसरं म्हणजे काय करणार तुम्ही, त्याचं व्हॅल्यूज चेंज करू शकत नाही. त्याच्या व्हॅल्यूज काय करू शकत नाही? चेंज करू शकत नाही. ओके, ओके. त्याच्यानंतर आता हे जे शॉर्टकमिंग आहे, म्हणजे व्हॅल्यू चेंज नाही करतायत, त्याच्यावर एक दुसरा डेटा टाइप आहे, बाइट ॲरे डेटा. दुसरा डेटा टाइप काय आहे? बाइट ॲरे डेटा टाइप. याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज चेंज करू शकतो. ओके, सो बाइट्स डेटा टाइप आणि बाइट ॲरे डेटा टाइप मध्ये काय डिफरन्स आहे? तर आपण बाइट ॲरे डेटा टाइप मध्ये व्हॅल्यूज चेंज करू शकतो. लिहून घ्या, बाइट ॲरे डेटा टाइप is exactly same as bytes data type, except that its elements can be modified. This is the main difference between bytes and byte array data type. ओके, सो आपण एक्झाम्पल घेऊनच बघूया. सो सपोज मी म्हणलं x इज इक्वल टू ओके. आता टाइपकास्ट करताना बाइट ॲरे वापरणार आहे. आपण काय वापरणार आहे? बाइट ॲरे ऑफ x. टाइप कास्टिंग झाले ना याचं. ओके, वी हॅव टाइप कास्टेड. इनिशियली इट वॉज ॲरे. याचं टाइप काय? ॲरे आहे, बरोबर आहे. दिस इज अ ॲरे. आता आपल्याला काय करायचं? पहिले विल प्रिंट. what we'll do is we will print for I in B, for I in B print I. म्हणजे काय करणार आहे?
झिरो पासून तो चालू करणार, आय इज इक्वल टू 0 व्हॅल्यू प्रिंट करणार, बरोबर आहे. मग 1, मग 2, मग 3, काय ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जाणार आहे. मग ह्याचं आन्सर काय येणार आहे, 10, 20, 30 आणि 40. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यात चेंजेस करायचे आहेत. वी नीड टू मॉडिफाय सम बिट. मग तुम्ही काय केलं, सपोज बी ऑफ झिरो इक्वल टू काय केलं, सपोज 100 केलं. काय केलं, 100 केलं. आणि मग तुम्ही नवीन परत काय केलं, प्रिंट काय केलं, ही जी ॲरे आहे तो परत प्रिंट केला. सो फॉर आय इन बी, प्रिंट आय, बरोबर आहे. म्हणजे काय होणार आता, बी ऑफ 0 रिप्लेस होणार आहे फक्त. म्हणजे आन्सर येणार आहे 100, 20, 30 आणि 40. अर्थ समजलाय का? डिफरन्स समजलाय का दोघांमध्ये, अक्षय? येस सर. येस सर. हा. ओके. बाइट्स डेटा टाइप जे आहे दॅट इज नॉट एडिटेबल, बट बाइट ॲरे डेटा टाइप इट इज एडिटेबल. ओके. ओके. सो नेक्स्ट इज लिस्ट डेटा टाइप. हे झाले लिहून? येस सर. चलो नेक्स्ट इज लिस्ट डेटा टाइप. सर सर हा बोल. सर भाई मागचं पेज घ्या ना एक सर, एक मिनिट. हा सर ते फॉर आय इन बी, सर त्यातलं आय कसं सर एक्स येईल ना सर? नाही नाही, बी मधला रे. आपण आता बी मध्ये स्टोअर केला ना बाइट ॲरे. पण सर आय कसं येईल सर? आय म्हणजे ते फॉर लूप लिहितो ना आपण, फॉर आय इक्वल टू 0. सी मध्ये लूप लिहायचं ना, हा हा. आय इज लेस दॅन एन आय प्लस प्लस, आठवते का? हो सर. हा, एवढं सगळं लिहित बसायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली फॉर आय इन बी प्रिंट आय केलं की डायरेक्टली काय करतोय तो, बी मधला जो इकडं त्याला हे पॅरामीटर आहे, म्हणजे आर्ग्युमेंट इथं जे आहे एक्स, त्यातले तो इंडेक्स घेत जातो 0 पासून, थोडक्यात. हो सर. हा, म्हणजे तुम्हाला अख्खं ते लिहित बसायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली एवढंच लिहायचं, फॉर आय इन बी प्रिंट आहे, फॉर आय इन एक्स प्रिंट आहे. तू एक्स लिहिलास तरी तेच हे होणार आहे, प्रिंट होणार आहे. ओके सर. हा, बट आपल्याला कन्सर्न काय, आपल्याला सध्या बाइट ॲरेची कन्सर्न आहे ना, म्हणून आपण ते प्रिंट केले. कळलं का? हो सर. हा. ओके. चलो, द नेक्स्ट डेटा टाइप इज लिस्ट डेटा टाइप. ओके. सो आता तुम्हाला सपोज कॉम्बिनेशन वापरायचं, नुसते नंबर्स नाही, पण तुम्हाला त्याच्यामध्ये स्ट्रिंग पण वापरायचं आहे, त्याच्यामध्ये फ्लोट पण वापरायचे आहेत. ओके. सर त्या केसमध्ये तुम्ही काय वापरू शकता, लिस्ट डेटा टाइप वापरू शकता. काय वापरू शकता? लिस्ट डेटा टाइप. आता हे लिहून घ्या. इफ यू वॉन्ट टू रिप्रेझेंट, a group of values
as a single entity where insertion order is required to preserve and duplicates are allowed then list data type is used. ओके, आता लिस्ट डेटा टाइप मध्ये काय आहे की आपण ग्रुप ऑफ व्हॅल्यूज आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत आणि इन्सर्शन ऑर्डर इज रिक्वायर्ड टू प्रिझर्व, म्हणजे आपण व्हॅल्यूज कशा इन्सर्ट केल्या ते दॅट इज टेकन केअर ऑफ. ओके, म्हणजे आपल्याला त्याची गरज आहे. जसं आपण सपोज फर्स्ट नंबर कुठला घेतला, सेकंड कुठला घेतला, थर्ड कुठला घेतला, आता त्या एक्झाम्पल वरनं कळणार आहे आपल्याला. सो बिफोर दॅट त्याचे पॉइंट्स लिहून घ्या की why exactly list data type is used. First is insertion order is preserved. Insertion order is preserved. Second, heterogeneous objects are allowed. Heterogeneous objects are allowed. त्याच्यानंतर duplicates are allowed. Next is growable in nature. म्हणजे एडिट करू शकतो. ओके, ऍड करू शकतो व्हॅल्यूज. And last, values should be enclosed within square brackets. Value should be enclosed within square brackets. Okay, so let us revise quickly. आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज पाहिजे असतील डेटा टाइपच्या, तर आपण काय करू शकतो, लिस्ट डेटा टाइप वापरू शकतो. त्याच्यात वेगवेगळ्या व्हॅल्यूज इन्क्लूड करू शकतो, म्हणजे इंट, फ्लोट, स्ट्रिंग, ओके, अशा टाइप्सच्या. त्याच्यानंतर बुलियन पण ऍड करू शकतो त्यात. आणि इन्सर्शन ऑर्डर काय होती, प्रिझर्व होती. इन्सर्शन ऑर्डर इज प्रिझर्व. आता ते बघू आपण एक्झाम्पल घेऊन इन्सर्शन ऑर्डर कशी प्रिझर्व करतोय. So first thing is insertion order is preserved. Heterogeneous objects are allowed. Heterogeneous means various data types. त्याच्यामध्ये तुम्ही इंटिजर वापरू शकता, फ्लोट, बुलियन, ओके, स्ट्रिंग वापरू शकता. त्याच्यानंतर डुप्लिकेट्स आर अलाउड. ओके, एक एक्झाम्पल घेऊन बघू. डुप्लिकेट्स म्हणजे रिपिटेटिव्ह ऑब्जेक्ट्स. त्याच्यानंतर ग्रोएबल इन नेचर. ग्रोएबल इन नेचर म्हणजे आपण त्यात ऍड करू शकतो, थोडक्यात एडिटेबल आहे. लिस्ट डेटा टाइप इज एडिटेबल. त्याच्यानंतर व्हॅल्यू शुड बी एनक्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट्स. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता हे लिहून झालंय का? यस सर. ओके, यस सर. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया. लिस्ट इक्वल टू, आता लिस्ट हा ऑब्जेक्ट तयार केलाय आपण आणि हे स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये लिहायचं आहे आपल्याला. लिस्ट इक्वल टू 10, 10.5, पुणे,
कॉमा ट्रू कॉमा 10. आता इथे बघा 10 आणि 10 रिपीट झालंय पहिली गोष्ट. त्याच्यानंतर इथं इंट फ्लोट, त्याच्यानंतर स्ट्रिंग आणि बुलियन एवढे सगळे आपण ऑब्जेक्ट्स वापरले ऑफ हेट्रोजिनियस. हेट्रो म्हणजे वेगवेगळे टाइप्स आहेत, हेटेरोजिनियस. ओके, आता तुम्ही काय करणार, डायरेक्टली कमांड देणार प्रिंट लिस्ट. तुम्ही काय करणार, लिस्ट काय करणार, प्रिंट करणार. मग डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळणार आहे. सो इथे आपण काय करू, लेट अस चेक. ओके, सो काय करू आपण, लिस्ट. लिस्ट मध्ये आपण काय काय हे घेतलेत. लिस्ट म्हणजे पहिली गोष्ट स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरायचे. स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये 10 घेतलंय, 10.5 घेतलंय. त्याच्यानंतर स्ट्रिंग घेतली आहे पुणे, स्ट्रिंग घेतली आहे पुणे. त्याच्यानंतर बुलियन घेतलंय ट्रू, आणि परत रिपिटेटिव्ह म्हणून परत 10 घेतलंय. ओके, ही लिस्ट सेव्ह झाली आता. आणि काय करू शकता तुम्ही, प्रिंट करू शकता ही लिस्ट, प्रिंट लिस्ट. ओके, सो तुम्हाला काय झाली, लिस्ट प्रिंट झाली. ओके, हे एक एक्झाम्पल झालं. आणि एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज लिस्ट इज इक्वल टू 10, 20, 30 and 40. ओके, सो तुम्ही डायरेक्टली एक्स्ट्रॅक्ट करू शकता लिस्ट ऑफ 0. जसं इथं 10, 20, 30, 40. इंडेक्स काय आहे, 0, 1, 2, 3, -1, -2, -3 and -4. सो लिस्ट ऑफ 0 काय मिळणार आहे तुम्हाला, 10. लिस्ट ऑफ 0 इज 10. तसंच मी इथंच लिहितो आता, लिस्ट ऑफ -4. ओके, लिस्ट ऑफ -4 काय मिळणार आहे, 10. किंवा सपोज लिस्ट ऑफ -1 घेतलं तुम्ही, लिस्ट ऑफ -1 तुम्हाला काय मिळणार आहे, 40. लिस्ट ऑफ -1 इज 40. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ 1 to 3. ओके, लिस्ट ऑफ 1 to 3. मग तुम्हाला काय मिळणार आहे, 20 and 30. and 30. ओके, आता सपोज तुम्ही याच्यात चेंजेस केले. चेंजेस काय केले, सपोज हे याच्यानंतर लिहा. सपोज
लिस्ट ऑफ 0 इक्वल टू तुम्ही 100 केलं. काय केलं? लिस्ट ऑफ 0 इक्वल टू 100. आता काय 10 आहे. मग तुम्ही लिस्ट ऑफ 0 इक्वल टू 100 केल्यावर इथे चेंज होणार आहे, बिकॉज लिस्ट इज नॉट इम्युटेबल. ओके, इट इज एडिटेबल, राईट? सो तुम्ही प्रिंट करताना काय करणार? फॉर आय इन लिस्ट. प्रिंट करताना कसं करायचं? फॉर आय इन लिस्ट प्रिंट आहे. सिंपल. फॉर लूप लिहायची गरजच नाही तुम्हाला, आणि डायरेक्टली आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला? 100 चेंज झालेलं, मग 20, 30 आणि 40. झाले लिहून? अक्षय, येस सर. उदांक, यस सर. झालं सर. ओके. चलो, सो नेक्स्ट इज लिस्ट इज ग्रोएबल इन नेचर. List is growable in nature, that is based on requirement. Based on requirement, we can increase or decrease the size. We can increase or decrease the size. So आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज एक लिस्ट आहे 10, 20, 30. ओके, सो याच्यामध्ये मी काय करणार? लिस्ट डॉट अपेंड करणार. काय करणार? अपेंड म्हणजे टू कंबाईन. लिस्ट डॉट अपेंड सपोज पुणे. लिस्ट डॉट अपेंड पुणे. ओके, अँड इफ यू देन प्रिंट लिस्ट, तुम्ही लिस्ट टाकले तरी ते ऑटोमॅटिक प्रिंट होते, तिथे प्रिंट लिहायची गरज नाही आहे. तर आन्सर काय येणार? 10, 20, 30 आणि इकडं एंडला काय येणार? पुणे येणार. म्हणजे हा फोर्थ इंडेक्स आहे. 3rd इंडेक्स आहे. 0, 1, 2 अँड 3. ओके, सो इथं काय झालं? तो ऍड झालेला आहे. सो सपोज तुम्हाला अपेंड केलाय म्हणजे ऍड केलाय, बरोबर आहे? अपेंड केलाय म्हणजे ऍड केलाय. आता तुम्ही सपोज रिमूव्ह करायचंय, तर तुम्ही कमांड लिहू शकता लिस्ट डॉट रिमूव्ह. जे एलिमेंट तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे, सपोज 20 रिमूव्ह करायचं आहे, तर ते राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे आणि ते काय होणार आहे? ऑटोमॅटिकली रिमूव्ह होणार आहे. तुम्ही फक्त लिस्ट प्रिंट करायची आणि मग काय होणार? 10, 30 आणि पुणे प्रिंट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर सपोज तुम्हाला लिस्ट 2 वेळा प्रिंट करायची आहे, मग एक वेगळा ऑब्जेक्ट घेतला, लिस्ट 2 इक्वल टू लिस्ट इंटू 2. ओके, सो तुम्ही डायरेक्टली काय करू शकता? लिस्ट 2 प्रिंट करू शकता आणि ती रिपीट होणार आहे. त्याचा आन्सर मिळणार आहे 10, 30 पुणे, परत 10, 30 पुणे. ओके, सो हा एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यामध्ये लिस्टला काय केलं आपण? मल्टिप्लाय केले 2 वेळा. सो इट विल गेट रिपीटेड अँड व्हॉट यू गेट इज द न्यू ऑब्जेक्ट. ओके, सो फायनली लिस्टचं डेफिनेशन लिहू आणि आपण संपवू. नोट, ऍक्च्युअल डेफिनेशन तुम्ही कोणी विचारली तर an ordered, कारण ऑर्डर महत्वाची आहे इथं, बरोबर आहे? आपण अपेंड करतो ते लास्टलाच अपेंड होणार आहे, आधीमध्ये कुठेही होणार नाही आहे. an ordered mutable
म्युटेबल म्हणजे चेंज करू शकतो. हेटेरोजिनियस collection of elements is nothing but list where duplicates are allowed. This is the general definition of list. तुम्ही सांगू शकता. Okay, so I think this is enough for today. झाले लिहून?